पाडून कसं चालायचं? ठीक आहे सगळी काम करते, काय मला सांगायची गरज नाही. आधी 4 घास खाऊ दे मला सुखानं. आप्या अगं गाडीची चावी दे की जरा. बापू या नाश्ता करा. कसा अहो नाही विनायकराव, घरनं खाऊन चालूय मी. बापू अहो आमची ही चांगले पोहे बनवते, चव तरी घ्या. हा बसा बसा. अहो तसं नाही सर, मी खाऊन आलोय. बापू बसा बघू. बसा तुम्ही. अहो विनायकराव अहो मावशी सारखा की तिकडे बसा. दे ग त्यांना. हे घ्या बाप. काय बया, घरातल्या ड्रायव्हरला बी माझ्याच बाजूला बसवतात. वहिनी खरं तर बापूनी म्हणायला पाहिजे या घरातल्या लोकांना चोराशे जरी बसवतात म्हणून. भाऊजी घ्या बाप. अरे बापूंनी घेतलं काय? मी उगाच एक्स्ट्रा प्लेट भरली. आता मावशींना डबल प्लेट घासायला लागणार. असू दे की मी घेतो. दे. स्वप्नील मुद्दाम करतोस ना? अगं नाही आई, चुकून झालं. चुकून झालं. काय मग बापू काय म्हणताय? काय नाही बघा, तुम्ही सांगा. आता आम्हाला काय, आमच्या मागत आता ड्युटी लागली. बाबा तुम्हाला कसली ड्युटी लागली हो? अपर्णा फक्त मामंजीच नाही, आम्ही सगळेच ड्युटीवर आहे. बापरे ताई, तुम्हाला सगळ्यांना कसली ड्युटी लागली? हा मग जाताना अर्ज सांगूनच गेलाय ना, आप्पीने फक्त काय करायला पाहिजे? अभ्यास. वा 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 वा, म्हणजे मला वेगळं काय सांगायलाच नको आपल्याला, आहे की नाही? अप्पे, मिशन 19 मार्च लक्षात आहे ना? हो पिऊताई, आता ना त्याचं नावच पडलंय मिशन 19 मार्च. आप्पे अभ्यास कसा चालू आहे? अगदी जोरात चाललंय. हा जोरातच चालणार ना, घरातली कामं सगळी करायला मी हाय की इथं. स्वप्नील, काल गावातली पोरं काय म्हणत होते ऐकलं कर तू? काय काय म्हणत होती रे विनायक? म्हणत होती गली गली में शोर है, मनी मौसी चोर है. काढा ना, सगळी मिळून दात काढा निसती. म्हणे तू नको नादी लागू यांच्या. आता बघ ना, साधा हा ड्रायव्हर आहे तरी सुद्धा हसतोय मला. मावशी ड्रायव्हर असण्यात काय वाईट आहे? अवकल आहे ती, चोर असण्यात वाईट आहे ना. ए कलेक्टरचं भाषण बाद झालं बाया तुझं. चला जातेच मी घरात. मावशी जाते कुठं मोकळे आता? नाही भांडी घेऊन जावा की. घ्या झालं आमचं. घ्या बापू, अजून घेते काय काय प्लेट? नाही नाही नाही, मला बस. बर घ्या. आता आमचा पण ठेव. हा घ्या मावशी. तेवढी भांडी घासून झाली की परत या बापूंची प्लेट घ्यायला. हा द्या ना, साऱ्या गावाची भांडी. बोला भावी आमदार, बोला. बंट्या, तुला पाहिजे तसे फोटो पाठवलेत मी. पैसे किती देणार सांग? अकाउंटला आले की लगेच येणार. काही गडबड झाली नाही पाहिजे बरं का? नाही होणार, शेवटी आपल्या डीलचा प्रश्न आहे. ठेवतो. आता फोटो पण आले, म्हणजे आता शौचालयाच्या फाईलवर सही करायला काय अडचण नाही. काय झालं बॉम्बला? तूच सांग काय झालंय ते. काय झालं? घरात हाकललं काय परत तुम्हाला? आमच्या संडासाच्या पैशाचं काय झालं आधी सांगा. संडासाचे पैसे मला काय माहित नाही तसलं. निघायत ना, चला निघा. सगळी कामं अर्धवट केलीत तू. पैसे संपलेत म्हणून काम अर्धवट झालं. हो का? हिशोब द्या. हिशोब द्यायला तू कोण आहे? आम्ही जाब तर विचारूच शकतो ना. पत्रकार भाई, तुम्हाला जा विचारायचं आहे का? जा वाऱ्याच्या ऑफिसला जा, तिकडे विचारा काय विचारायचं ते. जा. या कामासाठी तुझी नेमणूक केली आहे ना, मग तू वर विचारायला पाहिजे ना, आम्हाला येऊन सांगायला पाहिजे. ए आप्पे, तू मला ऑर्डर सोडायची नाही. हा, माझं काम मला माहितीये. ए चला निघायत ना, निघा.
आमच्या प्रश्नाची उत्तर दिल्याशिवाय जायचं नाही इथून. असंच उद्या उद्या करत पैसे देतो म्हणला होता तुम्ही आम्हाला. वरनं पैसे आले की देतो म्हणला होता. माझी वाट सोडा, सारखा बाजूला बाजूला व्हा. संकल्प बघितलंस ना, जोवर यांच्या हक्काची पैसे यांना मिळत नाही तोवर या इथनं हलणार नाही म्हणजे नाही. आणि मला 100% खात्री आहे, हा सगळा पैसा ना तू लुबाडला असणार आहे. खात्री आहे ना? काय करशील बघ, काय करशील? आज होळी आहे, तू केलेल्या भ्रष्टाचाराची होळी पेटवते की नाही बघ. बायांनो, आजच्या होळीत गावचा सगळा भ्रष्टाचार जाळूया. सरकारकडनं मिळालेल्या पैशाचं नेमकं काय झालं हे जोवर आपल्याला कळत नाही ना तोवर इथनं हलायचं नाही म्हणजे नाही. काय म्हणाले का भाऊजी? काय नाही, कामात आहे. आज येणार होता, नाही जमत आहे मला. उद्या बी नाही जमत. मग नाराज झालीस काय? नाही, आपले तुला आठवते का कशी म्हणायचीस तू? नाही ग, मला असं काही वाटत नाही, माझं काही प्रेम बिम नाहीये, आम्ही फक्त चांगले मित्र आहे. आणि आता 2 दिवस झाले भाऊजी नाही तर कशी उतावळी झालीस बघ. भिवताई, तुला कळत आहे का आपण कुठे? तू काय बोलतीये? कळते ना, ज्या दिवशी म्हणाली तीस ना की डोक्यात अजून एक विषय ऍड झालाय, त्याच दिवशी कळालं होतं. अगं ही बाई गप्प बस की, हात जोडू का तुला आता? अगं मग त्यात काय एवढं, आपल्याला सांगूयात की. काय 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 सांगायचंय? काय नाही, यांना जायचंय. कुठे जायचंय? हे म्हातारे, हे घे पाणी. मागासपासून पाणी पाणी करत होती पे. अजून कोणाला पाहिजे का पाणी? तिकडे दे. हा, काय म्हणत होतात? मग एवढंच ना? अहो ताई, मग या की इकडे या. ऑफिस मध्ये असेल ना बाथरूम, चला या. असं कसं जायचं? तो बसलाय ना आत, वरडेल की तो. 1 मिनिट, हे सगळं त्या साहेबांमुळे झालंय ना? मग आपे तूच घेऊन जा, तशी एकटं जायचं नाही. चला ताई. आपे नक्की जाऊ ना ग, आतलं चांगलं असेल ना ग. अहो चला, मी येते तुमच्यासोबत. चला. मग चांगलं असल. सरकारी ऑफिसात आहे ना हो, गरीबाच्या पैशाचं बांधलेलं आहे ना हो, चांगलंच असतंय बघ. या ताई, चल. हॅलो बंटे, आला का पण? अरे कसला फंडन कसलं काय? ही आपी बसली बाहेर गाव गोळा करून, पैसे पाहिजेत म्हणून. काय तिचा काय संबंध? संबंध कशाला पाहिजे? गावची मसीहा आहे ना ती. तुझ्या ही आपी जराशीच बाहेर बसली ना, तर पैसे विसरून जा. मग हे बंटे, काय पण बोल नका, थांब मी आलो. तुझ्या त्या आपीला फक्त इथनं हाकल, बाकी माझं मी बघतो. एक काम कर, तू सरळ ऑफिसला कुलूप लाव आणि निघून जा. होळी आज, सणासुदीचं कोण थांबणार नाही, जा. हा, ही आयडिया चांगली आहे बघ. या आपल्याला बसू दे एकटीला बोंबलत बाहेर. ठेवतो. एकदा सांगितलं कळतच नाही वे. हा, कशाला करताय मध्ये मध्ये त्यांच्या? सरकार, ती आप्पी त्याच्या डोक्याला ताप देतीये. तुझे तुम्हाला कळत कसं नाही? आता अख्खं गाव आहे तिच्या बाजूनं. सरकार, हे पैसे आपल्याला मिळणार होते. ते त्यानं पैसे आपल्याला कसे द्यायचे हा त्याचा प्रश्न आहे. आणि नाहीच दिले तर त्याच्याकडनं काढायचे कसे हा माझा प्रश्न आहे. ठीक आहे. चला, ऑफिस टाइम संपला. आता उद्या तुमचं काय असेल ना सगळं उद्या बघू आपण. जावा घरी. असंच उद्या उद्या करून वर्षभर तंगवलंय तुम्ही आम्हाला. आम्हाला कळत नाही बरं तुझी ठर. संकल्प, हे असं ऑफिस बंद करून पळून काय होणार आहे? सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला लागणार आहेत बाबा. मी काय करणार? अप्पे, तुला म्हणलं ना एकदा, मला अजून वरनं पैसे आलेले नाहीत. वारा वरनं आल्यात म्हण. आमच्याकडून ह्याला सगळं घेऊन गेलाय, सरकारी कागदपत्र, ओळखपत्र, सगळंच्या सगळं. त्याला बी महिना झालाय की आता.
त्याल्यावर पैसे येतील म्हणला होतास. गेलात का नाही घेऊन? हो बाई हो, म्हणलं ना एकदा मला काय माहित नाही म्हणून. तू कागदपत्र नेली आहेत का नाही? ए तू ते बंद कर रे आधी. उत्तर द्या की. ए आप्पे, तुला उत्तर द्यायला तू आहेस कोण ग? कोण आहेस तू? एक परीक्षा पास झालीस म्हणून स्वतःला कलेक्टर समजू नको, कळलं का? अहो नाही साहेब, मी या गावची नागरिक आहे आणि तुम्ही अधिकारी आहात. आता आम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायला लागतील ना. नाही देणार. काय करणार? ए तू ते कॅमेरा बंद करा, लय मागात पडेल ते प्या. बंद करते. अरे पुरी बाळची अडचण होती पर सगळं जायला येत नाही, आजारी पडायला लागल्यात. ए म्हातारे, मग मी काय करू? चला जाऊ द्या घरी, मला सारखं बाजूला. अहो तुम्ही स्वतःसाठी कधी काही बनवून खाल्लं नाही तर स्वतःसाठी उभं राहायची गोष्ट लई लांब राहिली बघा. आज आपण सगळ्याजणी मिळून एकत्र उभं राहू. आपल्या हक्काचे पैसे जोवर आपल्याला मिळत नाही ना तोवर इथनं हलायचं नाही म्हणजे नाही. अगदी पाय रोवून हिथंच उभं राहायचं. अहो आज होळी आहे ना, मग आजची होळी आपण सगळेजणी मिळून साजरी करूयात की. जे जे काही वाईट असेल ना, जे नकोय ते सगळं आज या होळीत जाळूया बघा. स्वतःसाठी न उभं राहण्याची वृत्ती जाळू, त्या संकल्प सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याची नियत जाळू आणि त्याला असा धडा शिकू की तो परत असं करायची हिंमत करणार नाही. घरी जाऊन नैवेद्य आण आपला पण इकडे होळीचा. अगं पण तुम्ही नका जाऊ स्वयंपाक घरात. अगं मी बी इथंच आहे, त्याला जायला पाहिजे. काय काय लागतंय ते माहितीये ना तुम्हाला? दादा आमच्या ह्यांना पण सांगा की निवद घेऊन यायला. काय खरं आज आम्हालाच कामाला लावा. आज एक बी बाई इथनं हलणार नाही. गावाला निरोप द्या. अंगाशी आप्पी ती जॉन बायका डॉन अंग गडलं त्याच्या मार. मी बाबांना फोन करते. दिप्या, तू कॅमेरा ऑन कर. संकल्प जरी गेला असला ना तरी सगळ्या बायका इथं बसल्या त्याची न्यूज झाली पाहिजे. आपण धडाधड सगळ्यांचे बाईट घेऊयात आणि टाकून देऊ ऑनलाईन. आज आसगावची होळी कशी पेटते ना हे कळलं पाहिजे सगळ्यांना. टेन्शन नॉट पिवता आहे. अगं डीकेपीला लावलंय मी कामाला. ही बघ त्या संकल्पाचा सगळा दंगा व्हायरल होतोय आता. हा बेस्ट आहे. चला आपण होळीची तयारी करूया. सगळ्यांना लेखी द्यायला लावलंय, तुमचे पैसे मिळतील म्हणून ह्यांना. काय 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 सफारी, अरे मोठ्याने बोल की ऐकू आलं ना आम्हाला. मोठ्याने बोल. मी सगळ्याला लेखी देतो की तुम्हाला तुमचे पैसे लवकरच मिळतील. आता पण हे सगळं आंदोलन वगैरे थांबवा तुम्ही. आपे तुझ्यामुळे झालं बघ. एवढा 6 महिन्याचा प्रश्न एका दिवसात सुटेल असं वाटलं नव्हतं. खरंच बाई आपे, आज गावची आस आहेस तू. नाही नाही, तुम्ही सगळ्याजणी आजगावची आसात बघा. नाही खरंच अपर्णा आमची सून आहे याचा आम्हाला फार अभिमान आहे. खरंच वहिनी, तुम्ही लय भारी काम केलंय आज. पण नवीन होऊ घातलेले आमदार सुजयराव कदम यांच्या वतीनं मी इथं एक नवीन मुद्दा मांडतो. सरकारकडनं जेव्हा पैसे यायचे तेव्हा येतीलच, पण तोपर्यंत या गावचा कंत्राटदार म्हणजेच मी हंबीरराव सरकार, मी तुम्हाला आश्वासन देतो की आपल्या गावचा शौचालयाचा प्रश्न मी मार्गी लावेल. हे सगळं खरं तर तू केलेस, ह्यालेच आता क्रेडिट घ्यायला. आपल्या गावातलं प्रत्येक संडास त्याचं काम पूर्ण करण्याची जबाबदारी मी सरकार स्वतः घेतोय. अगं पिवताई, आपलं काम झाल्याशी मतलब, आणि हाच तर फरक आहे ना. राजकारणी असतात आणि खरंच काम करण्यात. आणि तुम्हाला तर माहितच आहे, सरकारने एकदा शब्द दिला की मग तो मागं पुढे पाहत नाही, आणि त्यानं दिलेला शब्द हा पुरा केल्या वाचून राहत नाही. सरकारांचा भावी आमदार सुजयदादा
आपल्याला जय म्हणायची सवय असते. का कुणासाठी गरज आहे का? हे काय दिसत आहे आपल्याला? मी आंधळी असून मला दिसतंय. उद्या उद्या करायचंच असेल, यांनी ही घोषणा कराय भाग पाडली ना, त्यांचं करा. हे गावात असून अहो बापून पण द्या की 100-200 रुपये. आपल्या घरातले नोकर आहेत ते पण. होय का आपले? कुठे आहे बापू? आई मी आते. तुला तर रंग रवायला आलोय. अगं छकुले, मला नाही खेळायचा रंग. का? अगं तुझ्या आप्पी दीदी म्हणती मला पहिला रंग अर्जुन भाऊजीच लावणार. पण छकुले तिला असं सोडायचं नाही बरं. पकड. छकुले गप्प बस. मी पण नाही म्हणलं नाही का? छकुले नाही सांगितलं नाही का तुला? दीदी चिटिंग आहे, तू माझ्या टिप्पण नव्हतीस का नाही? अगं बाळा, अर्जुननी कलर लावले किती की बाहेर खेळायला. हा हे चिटिंग नाही बरं का आप्पी दीदी? नाही ग. ए, तू काय कर माझ्या? असून दे गे, ती रोमांस असते, तुला नाही करायचं. रोमांस म्हणजे काय आता? ही अगं रोमांस म्हणजे जाऊन दे, तुला परत सांगतो. तू आधी दीदीला कलर लाव, मग सांगतो तुला. गप्प बस. आप्पी दीदी तू बाहेर येणार तर मी इथनच रंग फेकणार. थांब. माझ्या भात आतरण टाकायचं नाही. होय तिकडं सगळं साफसफाई मला करायला लागेल. कळत नाही का तुम्हाला? मग तुम्हाला लाव का? 2 थोबडे देऊ का? वाईच. वय ती म्हणते ना आता की मला अर्जुन आल्यावर रंग लावल. हा तर तुमची काय गाडी चालली रंग लावायला तिला? एक मिठाचा खडा आहेच या ठिकाणी. कसला मिठाचा खडा? मग ती काय बोलली ते नको का कळायला तुम्हाला? अगं आपे मी आहे बाबा. बाबा हा आले आले. अगं आपे चल की बाहेर. इथं काय बसलीस? बाबा 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 प्लीज नको. मी बाहेर आली ना तर मला परत रंग लावतील. नको खरंच मला माहिती आहे. हो अगं पण तू आता अशी इथे एकटी बसतीस, मला कस तरी होतंय ग. हो काही नाही त्यात काय. मी आपला अभ्यास करत बसते की. आज सणासुदीचा अर्जुन बी ड्युटीवर गेलाय. बाबा अहो तो ड्युटीवर आहे म्हणूनच आपण सण साजरा करू शकतो का नाही? आप्पे माझ्या अर्जुनानं नशीब काढलं बघ. त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. अगं काल जे तू काही होळीला केलंस की नाही, त्याच्यानं माझी छाती नुसती अभिमानानं फुलून आली होती बघ. अगं सगळ्यांना मी हेच म्हणत होतो, माझी सून आहे, माझी सून आहे. अहो बाबा तुम्ही, बापू, अर्जुन तुमच्यासारखी माणसं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत ना, म्हणून मला धाडस करता येतं. नाही तर माझ्यात कसलं आलं एवढं धाडस? तू कर अभ्यास. लागलं का? लागलं? आयला का तुम्ही पोरं? कुठली तुम्ही? कुठला तू? बाग बसला तू? शावतूर रे तू रायवरातला. हो म्हणजे सगळी साताराची पोरं आपली. हं? तुम्हाला माहिती का मी कोणी रे? नाही माहित. नाही माहिती ना? माझ्या बायकोला मारायला हवे. तुम्हाला सांगितलं कोणी? सुपारी कोणी दिली? सफारी किती पैसे किती दिले? 350. किती? 350. 350 दिले वय? हो अरे मला तर तुमची लई दया येते राव. 350 रुपयात एवढा मार घाललाय वय? आधी सांगायचं कमी आणलं असतं. 350 रुपयात पट्टी तरी होईल का आता? मी काय म्हणतो ऐका, किती चौघ आहे ना तुम्ही, त्याने दिलेत 350. 500 देतो. आणणार का त्याला? अर्जुन बरं 600 देतो. आणणार का? अन्नर साहेब. अर्जुन तुझं काय चाललंय? 2, 3, 4, 6, 24 ना, 2,500 रुपये. कुत्र्यावर आणायचा, काळा निळा पडला पाहिजे. सातारची शान ठेवा जरा. आधी 100 गोळा बिळा खा जरा. लागून पळा पळून चालायचा.
काय चाललंय तुझं? अगं मग ते सफारीचं काय करायचं आपले सांग ना मला तू. काही नाही. कालचा राग काढला असणार आहे त्यानं. हा मग बरोबरच आहे ना त्याचं. आमची बायको सरकारी ऑफिस समोर होळी करणार, त्याला 3-3 कानफडात वाजवणार, 4 तू ते तरी विचार काय करणार आहे. 1 मिनिट, पण हे सगळं तुला कसं माहिती? तू विसरली वाटतं. लग्नाआधी कोण होतो आपण? 86ला सगळं माहित असतं. पण आप्पे, तुला दिलेला शब्द पाळला का नाही मी? तुला सगळ्यात पहिला रंग कुणी लावला? कुणी लावला? तू. मग झालं, चला. अरे फोन कर की बघ सॉरी कुठपर्यंत आली. हा झाला फोन, काय वाटेतच आहे ना. हा अर्जा कुठं चाललायस? मी नेऊ का? मला जरा काम आहे. अरे कुठं जातोयस तू आता? सरकार मला जरा काम आहे अर्जंट, सातारला जायचे. अरे मॅडम येत आहेत, घरातली सगळी मेंबर येतात आणि तू एकटाच नाही, कसं वाटेल ते? सरकार खरंच महत्वाचं काम आहे, आधीच उशीर झालाय मला. अर्ज्या, मॅडम आपल्या कुटुंबाला भेट द्यायला येतात, तू नाही का कुटुंबात? अरे त्याला खरंच काम असेल म्हणून म्हणतोय तो. अरे असू दे की काम, मी नाही कुठे म्हणतोय, पण आता मॅडम येत आहेत तर होईल ना त्यांची भेट आणि मग जाईल. एवढं काय त्याचं त्याचं. सर जा पाठदिशी स्वयंपाकघरात बघा त्या बायकांचं आवरलंय का, झालंय का सगळं. हा करण्याशिवाय काय होत नाही माहित नाही आपल्याला. सरकार परत तुम्ही आपल्याला. अरे आमची सून एवढी कलेक्टर व्हायला निघाली आणि तिची ओळख करून द्यायला नकोय. हा पण रविवारी 19 मार्चला परीक्षा आहे तिची, तुम्हाला माहिती आहे ना. अरे असू दे की, एका दिवसानं काय फरक पडायचा आहे. अरे होय, आता काय तिच्या परीक्षेसाठी अख्ख्या घराला कामाला लावतो? तसं नाही म्हणत मी सुजया, तिची परीक्षा आहे तिला कामाला लावू नका असं म्हणतोय मी. नमस्कार सरकार. पण ती काय झालं? काय रे रंगपंचमीचं हाणलं का काय कोणी तुला? नाही काका, पडलो जरा मोटरसायकलवर. गाडीने पडलं काय? लयच लागले रे. मागवार जा. लय नाही लागलं. लय लागले. अरे लयच लागले राव. काय झालं काय असं? डाव्या हाताला लागले, डोक्याला लागले, कानाला लागले, कपाळाला लागले. गाडीवनी उतारावनी घळत गेला काय? कुठं आडवा आलं म्हणून पडलो. होय, मला बी एक कुत्र लय आडवं ते सध्या, पण लवकरच त्याचा बंदोबस्त करणार आहे मी आणि ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जमा करणार आहे. काय आज सकाळ सकाळ काम काढलं सणासुदीचं आमच्याकडं? सुजयनं फोन केला होता मला, पक्ष षष्टी येणार आहेत म्हणून. ते मला पर्सनली ओळखतात. म्हणलं माझ्यामुळे जर सुजयला तिकीट मिळणार असेल तर काय हरकत आहे ना यायला, म्हणून आलो. होय बाबा, आता आमच्या सुजाला तिकीट म्हणजे तुझ्या कर्तृत्वामुळेच मिळालं तर. आता आम्ही आजवर फक्त बहर पतंगच खेळत होतो. ए तुझ्या गाड्या आल्या चला. आणि आमच्या धाकट्या बंधूंची चिरंजीव सब इन्स्पेक्टर आहेत इथं आसगाव मध्येच. हे आमचे सुजयराव धाकटे चिरंजीव, जे आता आमदारकीच्या तिकिटासाठी यांना अपेक्षा आहे. नमस्कार मॅडम, मी संकल्प ढोबळे, या गावात सरकारी अधिकारी म्हणून काम पाहतोय. तुम्ही ओळखलंच असेल मला. सॉरी, पण मी नाही ओळखलं. आणि तुम्ही सरकारी अधिकारी आहात या गावात? ते छोटासा अपघात झाला म्हणून हे सगळं. हा इथं गावात नोकरी करतात ते. आणि आमच्या सुजयरावांविषयी काय बोलायचं. अहो नुकतंच स्वकर्तृत्वानं त्यांनी या कारखान्याचे इलेक्शन लढवलं आणि तिथं कमिटी अध्यक्ष झालेत. आणि 1 मिनिट, तुम्ही फक्त घरातल्या पुरुषांचीच ओळख करून दिलीत. हा देणारच होतो. काय की तुमचा वेळ इतका महत्वाचा म्हटलं शॉर्टकट मध्ये मी करून देतो ना.
ह्या ज्या आहेत ह्या सुजयच्या मातोश्री रुक्मिणी कदम. नमस्ते. नमस्ते. त्या रुपाली आमच्या थोरल्या सुनबाई. नमस्कार. या पियू हे प्रियंका कदम नमस्कार. जनतांडवच्या पत्रकार आहेत बरं का त्या. अपर्णा आणि ही स्मिता आमची बहीण. स्मिता कदम. हा स्मिता कदम नाव ऐकलंय मी. अरे मॅडम साठी नाश्त्याचं बघा जरा. आले आले. घ्या मॅडम. हे घ्या. आज तुम्ही येणार म्हणून खास तुमच्यासाठी फेरणी बनवल्या बघा. फेरणी? मला हैदराबादची फेरणी प्रचंड आवडते, पण तुमच्या भागात मी पहिल्यांदाच बघते. आमची सून एकदम सुग्र नाही बरं का मॅडम. अहो तिनेच केली. हो फार फार हाताला गुण आहे तिच्या. सॉरी, पण मी नाही घेऊ शकत. अहो तुम्ही खाऊन तर बघा, तुम्हाला नक्की आवडेल. घ्या. नक्की ना? अहो मला माहितीये तुम्हाला कमी गोड लागतं ना, म्हणून तुमच्यासाठी खास वेगळी बनवल्या. हा वा, खूप सुंदर झाली. काय सांगतेस अप्पे? मग काय तर. अगं मग घ्यायचा ना दागिना येडे. गब्बस, काय नको तो दागिना. त्या मॅडमशी नीट बोलावं म्हणून लाच देत होती मला. अप्पे पण यांना कुठला विषय कुठे घेऊन जाते ना. अर्जुन तोच विषय. आणि मला त्या दागिन्याची काही हाव नाही. खरंच सुनेला म्हणून मनापासून दागिना दिला असताना मी आयुष्यभर काढलं नसतं. आता आपल्या बाबांचंच बघ की, त्यांच्या देताना असं मनात काही नसतं रे, मोकळ्या मनाने देतात. अरे हा, अशी बी तुला दुसऱ्या दागिन्यांची गरजच नाही ना. तुझ्याकडे एवढा मोठा दागिना आहे म्हणल्यावर. माझ्याकडं कुठला? डायमंड. अर्जुन खरंच आगाऊ झालायस हं तू. बरं ते जाऊ दे, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. काय? यांना ओळखतेस तू? हो, अरे याच सरांची लेक्चर बघते की मी. त्यांचं पुण्यातलं मोठं इन्स्टिट्यूट आहे बरं का. त्यांना भेटायचंय आज. अर्जुन आयुष्यपत तू काय सांगतोयस? या साताऱ्यात येणार आहेत, मी त्यांची वेळ घेतल्या भेटायची. अरे मॅडमला नाही का भेटायला जायचं मला? हा मग काय तास दीड तास लागेल ना तुला. त्यांना भेट, मग यांना भेट. असं नाही सांगतायत किती वेळ लागेल. अप्पे मी लय जुगाड करून यांची वेळ घेतल्या. तू ऐन वेळ पाचका करू नको माझा. आणि ऐक, तुला अभ्यास महत्वाचा आहे का मॅडमची भेट? नाही तसं नाही, पण आपण मॅडमला शब्द दिलाय ना, वेळ दिलीये, तिथे जायला लागेल रे. मी पण शब्द दिला यांना की तू दुपारी 1 वाजता भेटशील त्यांना म्हणून. 1 वाजता? हा, मला इथं 11:30 वाजता जायचंय. 1 तासात जर का सगळं जुळून आलं ना, लय भारी होईल अर्जुन. आणि नाही जरी जुळून आलं ना तरी तिकडून निघतो. असं कसं निघ? लय मोठ्या मॅडम आहेत त्या. ए, तू काय कमी आहेस? होणारी कलेक्टर आहेस तू, स्वतःला कमी समजू नको. अर्जुन मला आधीच लय टेन्शन आले. त्या दिवशी तुम्ही सगळे होतात म्हणून ठीक आहे, आता असं एकटीनं जाऊन भेटायचं म्हणजे. अप्पे अजिबात टेन्शन घेऊ नको तू. अगं त्या मॅडमला तू लय आवडली आहे, त्यामुळे बिंदास जाऊन भेट. म्हणजे जाऊ आपण एकत्र. एकत्र म्हणजे तू पण येतोय? हा म्हणजे मी येतो सातारला आणि सरांची इथं थांबतो. तू मीटिंग उरक आणि ये तिकडं. चालतंय. अर्जुन थँक्यू. थँक्यू कशाला उगाच म्हणतेस? म्हणजे तोंडाने न बोलता पण थँक्यू म्हणता येतच की. म्हणजे तुला तर माहितीच आहे. थँक्यू नाही म्हणली का? अर्जुन, अरे पण मी. बापू मला माहिती आहे तुम्ही ड्रायव्हर आहे, पण त्या आधी अप्पीचे वडील आहे आणि तो मान तुम्हाला मिळालाच पाहिजे. बसा बसा बसा, या बसा.
येतो सरकार. या. या अर्जाची लईच नाटकं चाललीत बरं का सरकार. थांब थांब, आपले हात दगडाखाली आहेत रे. अहो हा, पण बापूला आयटीत आपल्याच गाडीत बसून घेऊन गेला. जाऊ दे की, आज करल ते, रोज थोडीच करणार आहे. शांततेत घ्यायचं. आपल्याला तिकीट काही जरी झालं तरी मिळालं पाहिजेत, एवढंच आपल्या लक्षात असलं पाहिजे, हेच आपलं लक्ष असलं पाहिजे. हा, पण त्यासाठी आपल्या अर्जुनच्या मागं पुढे करायची गरज नाही मला. आज आहे, आज तिची आणि मॅडमची मीटिंग लय महत्वाची आहे. मग तुम्हाला आपण जाऊया म्हणत होतो, तेही करून दिलं नाही तुम्ही. अहो हेच तर कळत नाही तुम्हाला. आज जर आपण दोघं तिच्याकडे गेलो असतो तर मॅडमला वाटलं असतं आपण तिचं ऐकलं नाही, नाराज झाले असता त्या, त्यांची मर्जी खफा झाली असती. आणि काही जरी झालं तर त्यांची मर्जी राखावी लागेल, किमान तिकीट मिळेपर्यंत. म्हणून म्हणलं शांत घ्या. मला सांगा, त्या संकल्पला पाठवलंय का तिकडं? हा, पाठवले. बस, आता अजिबात करायचे नाही किटकिट. मिळस्तवर तिकीट. एकदा का तिकीट मिळालं की मग आप्पे आणि अर्जुनचे काय लाड करतो ते बघच की. सॉरी अपर्णाजी, ऍक्च्युली मला यायला उशीर झाला. चला ना आपण आतमध्ये बसून बोलत. या. नाही नाही मॅडम, मला निघावं लागेल. एक्सक्यूज मी. मॅडम, वेळ प्रत्येकाची महत्वाची असते, मग कोण का असना. तुमच्यासारखी मोठी व्यक्ती असू द्यात, नाही तर माझ्यासारखी सर्वसामान्य बाई. मी पण समोर वेळ दिलाय, त्यामुळे सॉरी, मी निघते. आणि सुजय तर काय पाया पडायला चालला होता आप्पीच्या. काय रे सुजय? होय काका. अहो मॅडम, मला तिचं एवढं कौतुक वाटलं की आता काय त्या कौतुकाविषयी सांगावं. मग कसं करणार कौतुक सांगा की सरकार जरा मॅडमला. अर्जुन, अरे आपल्या घरातली गोष्ट आपण मॅडम पाशी कशाला सांगायची आहे? पण मॅडम, अपर्णा आमची लाडकी सून आहे बरं का. अरे वा, चांगलं आहे की. अपर्णाजी, तुमच्या बाबतीत अजून एक गोष्ट मला जाणवली. तुम्हाला जे वाटतं ना, त्यासाठी तुम्ही ठामपणे उभे असता. मग अगदी तुमच्या समोर कोणीही असू दे. होय मॅडम, लय शुरूवर आहे आमची अपर्णा वहिनी. सुजयराव, तुम्हाला आमदारकीचं तिकीट हवंय ना? हो मॅडम. दिलं तुमच्या घरात तिकीट. काय बोलताय मॅडम तुम्ही?